तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा असल्याच्या चर्चा आणि नागरिकांमधील संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण कुमार देवरे यांनी 23 मे रोजी स्वतः ॲक्शन मोडमध्ये जिल्ह्यातील विविध पेट्रोल पंपांना अचानक भेटी दिल्या। या आकस्मिक तपासणी दरम्यान त्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या उपलब्ध साठ्याची तसेच पुरवठा साखळीची प्रत्यक्ष पाहणी करून माहिती घेतली। नागरिकांना इंधन खरेदी करताना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे। गेल्या काही दिवसात इंधन पुरवठ्याबाबत सोशल मीडियावर पसरलेल्या विविध अफवांमुळे जिल्ह्यातील काही पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत होत्या। ही परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण कुमार देवरे यांनी कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय शहरातील आणि मुख्य महामार्गावरील प्रमुख पेट्रोल पंपांना भेटी दिल्या। त्यांनी थेट पंपावरील व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि स्टॉक रजिस्टरची सखोल तपासणी केली। तसेच प्रत्यक्ष भूगर्भातील टाक्यांमध्ये किती इंधन शिल्लक आहे याची मोजणी करून घेण्याचे निर्देश दिले। या तपासणी दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी ऑइल कंपन्यांचे प्रतिनिधी आणि जिल्हा पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून जिल्ह्यात आगामी दिवसांसाठी पुरेसा इंधन साठा उपलब्ध असल्याची खात्री केली। कोणत्याही पंपांवर इंधनाची साठेबाजी किंवा कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याचे आढळल्यास संबंधित चालकाविरुद्ध परवाना रद्द करण्यासह कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला। पंपावर गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक त्या ठिकाणी 24 तास पोलीस बंदोबस्त तैनात करण्याच्या सूचनाही त्यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद, बुलढाणा। नमस्कार, मी डॉक्टर प्रवीण कुमार देवरे, जिल्हाधिकारी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधव आणि भगिनींना माझी नम्र विनंती आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जेवढे पेट्रोल पंप आहेत त्या सर्व पेट्रोल पंप धारकांच्या आणि कंपनी पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या आम्ही संपर्कात आहोत। आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जेवढे आवश्यक आहे तेवढं पेट्रोल आणि डिझेल अवेलेबल आहे। कालच आम्ही माननीय पालकमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली एक प्रेस नोट इश्यू केली होती। त्या प्रेस नोट मध्ये सुद्धा आम्ही सांगितलं की आपल्या जिल्ह्यामध्ये 1,40,000 लिटर पेट्रोल आणि 2,47,000 डिझेल एवढं उपलब्ध आहे आणि हे वारंवार जशी आवश्यकता असेल तसे कंपनी डिझेल आणि पेट्रोलचा पुरवठा करायला तयार आहे। आता ज्या पेट्रोल पंपावर शेतकरी बांधवांनी गर्दी केलेली आहे किंवा ज्या पेट्रोल पंपावर डिझेल पेट्रोल संपलेलं आहे त्या ठिकाणी तातडीने पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध करून देण्याची आम्ही दक्षता घेत आहोत। सर्वांना माझी नम्र विनंती राहील की आपण पेट्रोल पंपावर आणि डिझेल मागणीसाठीचा जो आपल्याला कालावधी लागणार आहे त्या कालावधीमध्ये शांततेने डिझेल आणि पेट्रोल घ्यावे आणि कंपनीच्या आणि पेट्रोल पंपाच्या लोकांना, तहसील कार्यालयाच्या लोकांना, पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे। डिझेल आणि पेट्रोलची आपल्याकडे कमतरता नाही, त्यामुळे डिझेल आणि पेट्रोलची कमतरता असल्याचा गैरसमजामुळे आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त पेट्रोल आणि डिझेलची मागणी करत असतात। त्यावेळेला थोडीसं बाचाबाची होते किंवा आपली नाराजी होती, हे मी समजू शकतो, परंतु ही मी खात्री देतो की आपल्या जिल्ह्यामध्ये डिझेल आणि पेट्रोलचा पुरवठा कमी होणार नाही। आपण कृपया या बाबतीमध्ये निश्चिंत राहावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे।